नमस्कार. नागपूर महानगरात चुनाव 2026 आता आलेला आहे आणि त्यामध्ये प्रभाग 4 मधून भारतीय जनता पार्टीने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे. मी शेषराव गोतमारे प्रभाग क्रमांक 4 ब मधून तिकीट मागितली होती आणि भारतीय जनता पार्टीने पुन्हा मला रिपीट मध्ये तिकीट दिलं आहे आणि माझ्यासोबत 4 प्रत्याशी 3 दुसरे आहेत. एक आहे मनीषा अतकरे, निरंजना पाटील आणि रामदास साऊ, असे 4 जण मिळून आम्ही लढणार आहे. भाऊ, असे काय उद्देश आहे आपले, काय असा मुद्दा आहे ते घेऊन आपण रणंगणात आलेले आहे? हा, या प्रभाग क्रमांक 4 मध्ये एक मुद्दा आहे गुंठेवारीचा. का तो खूप अडचणीचा मुद्दा आहे, कारण की आजपर्यंत गुंठेवारीचे कार्य पूर्ण झाले नव्हते, कारण की नगरसेवकाला दिले नव्हते गुंठेवारीमध्ये काम करण्याचा. 2002 मध्ये टी चंद्रशेखर जेव्हा मनपाचे आयुक्त आले होते आपल्या कॉर्पोरेशनला, तेव्हा त्यांनी एक असा नियम लागू केला होता कॉर्पोरेशन मध्ये का अनधिकृत लेआउट जे आहे गुंठेवारीचे, याच्यामध्ये नगरसेवकाला काम करण्याचं म्हणजे महानगरपालिकेचा निधी तिथं देता येणार नाही. आणि अडचण दुसरी अशी आहे का तिथं निधी तर मिळत नाही, परंतु लेआउट क्लिअर नसल्यामुळे तिथे नागपूर सुधार प्रन्यास बी कार्य करत नाही, कारण की रेग्युलर झाले नसल्यामुळे. आणि तिसरा विषय असा आहे का इथला जो आमदार आहे 25 वर्षापासून नितीनजी राऊत, तो त्यांनी इकडे काही विशेष लक्ष दिलं नाही. त्यांनी फक्त आपलं तिकडचं एरिया हे केला आणि इकडे गुंठेवारीमध्ये काहीच काम झालेलं नाहीये. भाऊ, कळमना म्हटलं तर स्लम वस्ती म्हणून ओळखल्या जाते. त्यामध्ये भरपूर असे प्रभागाचे जे जनता आहे त्यांना खूप काही असे समस्या येतात. आता आपण प्रचार करत आहे, प्रचार दरम्यान आप गल्लोगल्ली घरोघरी फिरत आहे, त्यामध्ये आपल्याला असं काय समस्या आढळून आलेल्या आहे की जे आपल्याला समस्या सोडवायची आहे? इथे तसे स्लम वस्ती म्हटलं तर कळमना, वांजरा, भरतवाडा आणि चिखली देवचा काही भाग येते आणि एक नागराजनगर झोपडपट्टी आहे, ते स्लम मध्ये आहे. तिथं परिपूर्ण काम होऊन चुकले आहे. आणि जे बाकी एरिया आहे त्याच्यामध्ये जे इथं 90 लेआउट असे आहे का लेआउट वाले लेआउट घेतात, विकतात आणि बाजूला होऊन जातात, म्हणते नगरसेवक तुमचा विकास करून देईल आणि ते अडचण जाते गुंठेवारीच्या याच्यामध्ये. तरी पण आम्ही माननीय नितीनजी गडकरी यांच्या निधीतून पैसा आणून, देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या निधीतून पैसा आणून, चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या निधीतून पैसा आणून अनधिकृत लेआउट मध्ये आम्ही पुष्कळ सारे कामं केले आहेत. हो, आपल्याला जनतेचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे, भरपूर आपल्यावर जनता भरपूर आपल्याला प्रेम दाखवत आहे. हो, त्यांचे आश्वासन आपण कसे मागे लावू? त्याचे आश्वासन आता पूर्ण करणार आहे, कारण की आता विषय असा आहे का जे महसूल मंत्री जे चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जे गुंठेवारीच्या याच्यामध्ये आता नवीन पद्धतीने जो प्रत्येक प्लॉटचा वेगळा 7/12 म्हणजे तुकडीकरांचं जे कार्य जे आहे ते आता नियमात आलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता आपण सर्व ठिकाणी काम करतायचे आपल्याला पूर्ण मोबा मिळणार आहे. आणि आता जे 3000 रुपये जे पर कॅन्डिडेट पर प्लॉट वाला जे भरणार ते सर्वेचे प्लॉट आता रेग्युलाइज होणार आणि सर्व कामं होणार. हो, आपण आपल्या प्रभागाच्या कुठल्या प्रकारचे म्हणजे असे विकास आहे जे रखडलेले आहे आणि आपल्याला ते पूर्ण करायचे? या भागामध्ये गडर लाईन चे काम रखडले आहे आणि ड्रेन लाईन जे आहे, कारण की हे सर्व शेतीच्या जमिनी असल्यामुळे याच्यामध्ये लेआउट वाले फक्त लेआउट टाकते. जिथं पाण्याचा असा नाला जो राहते, पाट ज्याला म्हणते आमच्या मराठी भाषेमध्ये, तर पाट आहे ना, त्या पाटाला पाठवून तिथे प्लॉट टाकून देतात आणि तिथले प्लॉट विकल्यानंतर जेव्हा मग अतिवृष्टी होते तेव्हा मग ते रुद्ररूप धारण होते पावसाचं आणि ते पाणी सर्व लोकांच्या घरात म्हणजे निसर्गाशी खेळ केल्यासारखं हे लोक करतात प्लॉटवाले. आणि कुठं नदीचे म्हणजे बुजवून टाकतात, तिथेही प्लॉट टाकून देतात. नदीचा किनारा राहते त्याच्यावर बी प्लॉट टाकून देतात. करणी ते करते त्याचं पाप आम्हाला भोगा लागते. हो, आपल्या प्रभागामध्ये काही महिला पण असे आहे, काही शिक्षित आहे, काही अनशिक्षित आहे. त्यासाठी आपण काय असे उपाययोजना, काय असे कामं राबवणार आहात? आता जे भारतीय जनता पार्टी तर्फे केंद्र सरकारची योजना, राज्य सरकारच्या योजना ज्या आहेत, ज्या प्रत्येक गरीब पासून तर सर्व अनाथ पासून तर सर्व लोकांसाठी त्या योजना लागू आहेत. म्हणजे ज्या विधवा बाई आहे, समजा तिला 18 वर्षाच्या आतमध्ये जर मुलं आहे तर त्याला विधवा पेन्शन मिळणं चालू आहे.
जे दुर्लभ आजार आहे त्याला पण मिळते, आणि जे काही असे अपंग वगैरे जे झालेले आहे, हँडिकॅप वगैरे जे 40% वर आहे, त्यांना पण सरकारमधून त्या योजना चालू आहे. आणि आता सरकारच्या एवढ्या साऱ्या योजना आहेत का प्रत्येक व्यक्तीने जर त्याचा फॉलोअप केला तर सर्वांसाठी योजना आहे. 65 वर्षाचा व्यक्ती झाला तर त्याला श्रावण बाळ योजनेमधून पैसे मिळते. गर्भवती महिला राहिली, पहिली डिलिव्हरी राहिली, तिला पैसे मिळते. जे आता एम्स मध्ये फ्री ऑफ चार्ज मध्ये लोकांच्या सेवा उपलब्ध झाल्या, हार्ट सारखे ऑपरेशन तिथं होऊन राहिले. आणि मोदीजीचे जे 5 लाखची योजना आहे हेल्थची, तर ते सुद्धा म्हणजे अगोदर एखाद्याला जर हार्टचा प्रॉब्लेम आला तर त्याच्याजवळ 2-3 लाख रुपये झाल्याशिवाय त्याचा प्रॉब्लेम जात नव्हता. परंतु आता असं आहे का जर त्याचं हेल्थ कार्ड जर बनलं आहे 5 लाख रुपयाचं, तर आयुष्यमान कार्ड, तर त्याच्यामध्ये कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन फ्री ऑफ चार्ज मध्ये होते. एवढ्या साऱ्या म्हणजे लोकांना सुविधा मिळत आहे. तरी लोक म्हणते भाजप काय करत आहे, भाजप सर्व काही करत आहे. भाऊ, आपल्या कळमनामध्ये खूप मोठं मार्केट आहे, तो प्रख्यात आहे, खूप मोठं ओळखलं जातं. भाऊ, त्यासाठी आपण विकासासाठी पुन्हा काही नियोजन केलेले आहे का, विचार केलेले आहे का? हा एशियाड मध्ये 2nd नंबरचं मार्केट आहे. आणि तसे मार्केटमध्ये आता सध्या काही समस्या आहे नाही. एक समस्या अशी होती का जे आउटर रिंग रोड मधून जसं जबलपूर वगैरे वरून ज्या गाड्या जायच्या, त्या गाड्या ट्रक वगैरे जे जायचे तर इथं रेल्वे मध्ये सर्व अडकायचे. परंतु आता तिथल्यासाठी एक गडकरी साहेबांच्या माध्यमातून मोठा ओव्हरब्रिज बनला आणि नागपूर कामठी रोडवर इथं पण 250 कोटीचा एक मोठा रेल्वे वरून ओव्हरब्रिज बनवण्यात आला आहे. हो, मागच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना आलेली होती आणि आता काही बहिणींचा पत्ता कट झालेला आहे, काही बहिणींना बरोबर म्हणजे पैसे मिळत आहेत. पण त्यामध्ये आता KYC सांगितलेले आहे आणि बऱ्याचशा बहिणींना याबद्दल माहिती नाहीये. तर तुम्ही महिलांना काय असे यामध्ये संदेश द्याल? लाडकी बहिणाचे पैसे बंद झालेच नाही आहे. लाडकी बहिणाचे फक्त काही लोकांनी KYC नाही केली, परंतु ते पण KYC करणं आता पण आमच्याकडे चालूच आहे. माझ्याकडे तर कंटिन्यू कॅम्प असते आणि त्याच्यामध्ये KYC चालूच आहे करणं. हो, आपल्या वस्तीमध्ये आपण पंतप्रधान आवास योजना किती लोकांना आजपर्यंत दिलेली आहे? पंतप्रधान आवास योजनेचा लाभ इथे घेतला नाही लोकांनी. त्याच्यासाठी सर्वाले मुभा होती का काही लोकांचे म्हणजे घराचे वगैरे जे डॉक्युमेंट्स आहे ते क्लिअर पाहिजे पंतप्रधान योजनेसाठी. कोणाची रजिस्ट्री आहे तर कोणाचं काही आहे, कुठे नाही कुठे त्याचे कागदपत्र कमी असतात आणि ते म्हणतात का आम्हाला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळला पाहिजे. सरकारचं असं म्हणणं राहते झोनचं वगैरे का भाई तुम्ही पहिले आपले डॉक्युमेंट्स कंप्लेंट करून आणा आणि मग तुम्हाला आम्ही आवास योजना करून देऊ. परंतु काही लोकांना आपले डॉक्युमेंट्स क्लिअर नाही केल्यामुळं या अडचणी निर्माण होते. हो, ही जी निवडणूक आलेली आहे खूप आगळी वेगळी आलेली आहे. शत्रू मित्र सगळे एकमेकांचे वैर झालेले आहे आणि युती असेल किंवा पुन्हा अपक्ष असेल त्यामध्ये फक्त ते एका सीटसाठी. भाऊ, आपली काय प्रतिक्रिया आहे यामागे? माझी जी प्रतिक्रिया हेच राहील का सीटसाठी आपसामध्ये भांडलं नाही पाहिजे. कारण की आपण अगोदर सीट मिळायच्या अगोदर सर्व व्यक्तींना म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना एकच सांगतो का सीट तुला मिळे का मला मिळे, ज्यालाही मिळेल आपण सर्व मिळून त्याचं काम करून सर्व एक शपथ घेतल्यासारखं सांगत होते 2 महिन्याच्या अगोदर का भाऊ तुला तिकीट भेटन तर आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि जर आम्हाला भेटन तर तू करशील. मी म्हटलं भाई शपथ घेऊन सांगतो का तुम्हाला जर तिकीट भेटन तर मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करणार. परंतु जसं बी तिकीट आमचं घोषित झालं तर एकदम आहे ना 4-5 आमचे जवळचे मित्र एकदम असं त्याच्यावर विश्वास बी नव्हता. कारण की रात्रंदिवस भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन फिरणारे लोक, गडकरी साहेबाचे जयकारा करणारे लोक आता एकदम बी विरोध मध्ये आले की गडकरी साहेबाचा बी विरोध आणि आमच्या विरोध पक्षाचा बी विरोध अशावर आला की हे स्वार्थी कार्यकर्ता यांना म्हणाव का आम्हाला म्हणाव तर आम्हाला हेच नाही कळत स्वार्थी ते आहेत का आम्ही आहोत. आता तिकीट दिलं तर याच्यात काही माझा तर काही दोष नाही. आता त्यांनी सर्वेनुसार म्हणा किंवा इथल्या कार्यकर्त्याच्या विचार विनिमयानुसार म्हणा किंवा त्याचं एक
विश्वास प्रामाणिकपणेचा व्यक्ती म्हणून एक विश्वास बना ते त्याने कोणत्या आधारावर दिलं ते त्यांना माहिती, पार्टीचा विचार आहे. भाऊ, ही जी निवडणूक आलेली आहे ही आपण कशा पद्धतीने बघता? ही निवडणूक तर आम्ही भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त 120 नगरसेवक, मागच्या वेळेस जसे 108 होते, आता 120चं जे लक्ष्य आहे ते 120 नगरसेवक निवडून नागपूरमधून येतील अशी पूर्ण शाश्वती आहे. आणि आम्ही ह्या निवडणुकीसाठी जे समोर जाऊन राहिलं तर हे परिपूर्ण ताकद लावून, आणि आजपर्यंत इथे जो विकास केला हा फक्त भारतीय जनता पार्टीने विकास केला, बाकी अदर पार्टीनं पाहिजे तेवढा काहीच विकास केला नाही. फक्त इलेक्शन मध्ये सांगतात का आम्ही हे केलं ते केलं. आता मी अर्ध्या तासाच्या अगोदर एका म्हणजे मिरवणुकीमधून आलो, कामना नगर मधनं. तिथल्या बाईनं अडवला आमचा मोर्चा, म्हणे हे बोर्ड लावून ठेवलं तुम्ही इथं, रस्ता तर केलाच नाही. मी म्हटलं बोर्ड आहे त्या आमदारच्या नावाचं, मी तिथे काय करणार होतो, मी रोड थोडं करणार आहोत, बोर्ड त्यांनी लावून ठेवला आहे, ते त्याचं काम आहे, तुम्ही त्याला विचारलं पाहिजे जॉब. तुम्ही म्हटलं मला कशाला बोलताय, जेव्हा याच्या अगोदर मी म्हटलं तुमच्या 40 लाखचा रोड म्हटलं माने साहेबाच्या माध्यमातून मी करून दिला होता म्हटलं. आता म्हटलं 6 महिन्याच्या अगोदर बोर्ड त्याने काढून ठेवला तर मी त्याला काय करणार, ना त्याचा बोर्ड उखाडू शकत म्हटलं, ना त्याला मी काही बोलू शकत म्हटलं. हे तुमचे काम आहे जॉब विचारणं का बी इथं बोर्ड काढला. आज म्हटलं 1 वर्ष होऊन राहिला तर तुम्ही ना का नाही विचारलं आजपर्यंत का इथले कामं तुम्ही घेतले आहे ते होणार केव्हा आहे. भाऊ, आपण आपल्या प्रभागाच्या जनतेला येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय असा मेसेज द्याल, काय असे आवाहन कराल? मॅडम, ह्या आमदारने इथे जे काम आजपर्यंत केले नाही, काल जे कृष्णाभाऊ खोपडे जे पूर्वचे आमदार आहे त्यांनी सर्व लोकांच्या समोर सांगितलं का हा इथला आमदार काम नाही करत आणि त्याच्या जो विधानसभा क्षेत्रामध्ये मी हस्तक्षेप नाही करत, कारण की माझं हे क्षेत्र येत नाही. तरी पण मी तुमचा वार्ड दत्तक घेतून गडकरी साहेबांच्या निधीतून इथले कामं मी स्वतः करणार अशी त्यांनी ग्वाही दिली. आणि आमचा वार्ड